नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत हॉटडॉग म्हणजे सबवे स्टाईल सँडविचची रेसिपी शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हॉटडॉग बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते। आता यामध्ये मी 1 चमचा आलं व लसणाची पेस्ट घालते व एकदा नीट परतवून घेते। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे व 1 चमचा मोहरी घालून परत एकदा नीट मिक्स करून घेते। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा बडीशेपची पावडर, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा लाल तिखट घालते व नीट मिक्स करते। आता यामध्ये मी अर्ध्या वाटीला कमी म्हणजे साधारण 5 ते 6 चमचे पाणी घातलेले आहे, जेणेकरून की सर्व मसाले जे आहेत ते नीट मिक्स होतील। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा टोमॅटो केचप घालते व नीट मिक्स करते। टोमॅटो केचप घातल्याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे मी इथे टोमॅटो केचप घातलेला आहे। आता यामध्ये मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून कुस्करून घेतले आहेत, ते घालते व एकदा नीट मिक्स करते। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा नीट मिक्स करून घेते। तर अशाच प्रकारे बटाट्याची भाजी म्हणजेच आपली हॉटडॉग मधील स्टफिंग जी आहे ती बनवून तयार झाली आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। इथे मी हॉटडॉग बन घेतलेला आहे। तुम्हाला अशा प्रकारचा सँडविच हॉटडॉग बन कोणत्या पण बेकरीमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल। तर आता हॉटडॉग बन जो आहे तो एका सुरीच्या मदतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचा। तर आता हॉटडॉग बन मी मधोमध कापून घेतलेला आहे। आता आपण हा दोन्ही साइडने छान खरपूस होईपर्यंत तव्यावरती भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी तव्यावरती मी 1 चमचा तेल घालते। तेल थोडं गरम झाल्यानंतर आता मी हा हॉटडॉग बन आहे दोन्ही साइडने छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेते। तर हा हॉटडॉग बन म्हणजेच हे सँडविच जे आहे ते मी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढते। आता यावरती मी 1 चमचा टोमॅटो केचप घालते व पसरवून देते। टोमॅटो केचप छान असा पसरवून झालेला आहे। आता यावरती आपण जी बटाट्याच्या भाजीची स्टफिंग बनवली आहे ती यावरती घालते व ती देखील पसरवून देते चमच्याच्या मदतीने। आता यावरती मी बारीक चिरलेला कांदा घालते। आता यावरती 1 चीज क्यूब किसून घालते। आता त्यावरती थोडेसे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालते। ओरिगॅनो चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, नाही घातले तरी देखील चालतील। आता हॉटडॉग बनच्या दुसऱ्या बाजूला 1 चमचा टोमॅटो केचप घालते व पसरवून देते। तर अशाच प्रकारे आपला हॉटडॉग जो आहे म्हणजे सबवे स्टाईल सँडविच जे आहे ते बनवून तयार आहे। तर नक्की करून बघा, खायला खूप अप्रतिम असं लागतं आणि खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यात बनवून तयार होतं। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये।